नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेक दिवस झालं विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा बाकीचे सगळ्या हिंदू संघटना असतील, ते एकच गोष्ट सांगतायत की गरब्यामध्ये यंदा हिंदू मुलींना बघण्यासाठी, छळण्यासाठी, पटवण्यासाठी, जरा खुल्लं बोलतो, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येकाने ऐकावा, शेवटपर्यंत ऐका काय होतं, कसं होतं आणि काय या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या गरब्यामध्ये मुस्लिम मुलं किंवा दुसऱ्या धर्माची पोरं आपल्याला नको आहेत किंवा कोणीच नको आहे. आपला हिंदूंचा सण आहे ना, आपणच साजरा करूया. यावर अनेकांचा तिळपापड झाला आहे. राष्ट्रवादी बिष्ट्रवादी हे बाकीचे तुमचे काँग्रेस गट यांना लय त्यांची खास त्यांचा लय पुळका असतो याला का सगळ्या लोकांना, बरोबर का नाही? यांना लगेच त्यांना काय बोललं की ह्यांचं लगेच खाली वाकडं होतं झोमतं. मग काल पाकिस्तानच्या ह्याच्यात तो कुठला तो प्लेयर काय तो बंदुकीची ॲक्शन करत होता, हे निषेध करणारे गेले कुठे? यांच्यातले कोणी नाही करणार. अहो यांना मतांसाठी फक्त हे मतांसाठी मुस्लिमांना डावलायचं नाही बस. बाकी हिंदू गेला उडत गेला, तू तिकडं कुठेही जाऊ, त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्याला. पण या गरब्यामध्ये आपल्या हिंदू मुलींना छेडण्यासाठी, बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी ही बाहेरची पोरं सगळी येतात आणि नको तसल्या गोष्टी, नको तसल्या घाणेरड्या गोष्टी केल्या जातात. आता तुम्हाला अनेकांना सांगायची काही गरज नाही. मुलींना माझं खास आव्हान जरा ऐका नीट. आता तुम्ही म्हणाल यांनाच दोष दिला पाहिजे का? नाही, आपल्या मुली देखील तितक्याच त्याला सगळ्यात महत्त्वाच्या कारणीभूत आहेत. आपली मुलं देखील तितकीच कारणीभूत आहेत. पाहणाऱ्याच्या नजरा महत्त्वाच्या आहेत. तो धर्मबिर्म त्या पहिल्या सोडून द्या. बरं, या मुस्लिमांना तर आपण आवरूच, कारण हे लव जिहाद आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे असतात. त्यांचं टार्गेट तोच असतो, यूज अँड थ्रो. आणि थ्रो पण करायचं, नुसतं सोडून नाही द्यायचं, तर गळा कापून मारून टाकून द्यायचं. हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा. बरं, कन्वर्ट झाली धर्मामध्ये तर आपलीशी करायची, ती कुठपर्यंत चालेल ते बघता येईल. नाहीच तर मग ते त्यांचा जय महाराष्ट्र असतो, ते त्यांना माहिती असतं जन्नत में पोहोचाना आहे. पण हिंदू मुलांचं काय? अनेक हिंदू पोरं देखील टवाळग्या करायला, पोरींना बघायला, छेडायला, बाकी सगळं सेक्शुअल अट्रॅक्शन आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी फक्त जातात. आमच्या मुली देखील गरब्यासाठी नको तसले छिन्न विछिन्न कपडे घालायचे आणि बाकी सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामध्ये नशा किती करायची, काय किती करायची, याच्याबद्दल ते विचारूच नका. हे गुजरातीवाले सगळीकडे घेऊन आले आणि आपल्याकडे महाराष्ट्रातल्या पोरांना वेळ लावलं त्याचं. ज्या देवीच्या समोर आम्ही गरबा खेळतोय, ती देवी आई सगळं बघते की खाली नक्की काय काय चाललंय. कुठली पोरगी किती मनानं खेळते किंवा कशासाठी आली, ती खरोखर सण साजरा करायला आली की नको त्या गोष्टी करायला आले. तिला छेडणारा हिंदू मुलगा, मुस्लिम मुलगा, कोणी असेल तो. आता मुस्लिमांना आवर घातला आपण, समजा त्यांना नाही येऊन दिला मंडळांनी किंवा बघितलं हिंदू आहे की मुस्लिम आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या. मग आतमध्ये येणारे हिंदू पोरं ती तरी किती, त्यांच्या देखील आधीमध्ये किंवा त्यांच्या समवेत देखील मुले आपल्या किती सुरक्षित आहेत, हा पण प्रश्नच आहे की नाही? हाही प्रश्नच आहे. त्यांच्या नजरा किती हरामखोरांच्या चांगल्या आहेत, ते नक्की खरोखर धर्म म्हणून किंवा आपला संस्कार किंवा आपला एक काय म्हणू कार्यक्रम, आपली संस्कृती म्हणून ते आलेत की त्यांनाही फक्त पोरीच पाठवायचे. मग यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला? काही फरक नाही राहिला. मग आमच्या मुलींना थोडंसं सशक्त राहिलं पाहिजे. देवीची 9 रूपं त्यांना देखील घेता आली पाहिजेत. या नराधमांचा वध देखील त्यांना करता आला पाहिजे. एखाद्याच्या कानफाटीत लावता देखील आली पाहिजे. चप्पल देखील काढता आली पाहिजे. तुमची इज्जत मुलीनं तुमच्या हातात आहे. तुम्ही जे चाळे कराल, तुम्ही ज्या काही गोष्टी कराल, ज्या तुम्ही करायला समोरच्याला उकसवाल ना, ते होणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही पहिले सक्षम राहा. तुम्ही त्याला अपोज केल्यानंतर जर त्याच्याकडनं काही हमला होत असेल किंवा काही होत असेल, तर मग त्याला संपूर्ण आजूबाजूच्या लोकांनी चोपला पाहिजे तिथं. पण मुलीच जर अशा काही गोष्टी करत असेल किंवा मुलंच जर या सगळ्या गोष्टींसाठी आली असेल, तुमच्या सणांना, तुमच्या संस्कृतीला कशाला कसलंही पावित्र्य राहिलेलं नाही आहे सध्याच्या घडीला. आपण दुसऱ्यांना बोलण्यात अर्थच नाही आहे. एखाद्या मुसलमानांच्या कार्यक्रमांमध्ये जा, बाकीच्यांच्या कार्यक्रमांमध्ये जा, त्यांच्या सणांमध्ये जा, बाहेरच्यांना अलाउड नाही करत. त्यांच्या स्त्रिया बघा, त्यांची सगळी लोकं, त्यांच्या सगळ्या गोष्टी बरोबर बंधनांमध्ये ती राहणारी लोक आहेत. का? आपला धर्म, आपल्या धर्मात आपणच अधर्म करतोय आणि आपण बाकीच्यांवरती बोंबलत बसतोय. त्यासाठी आपण आपला पहिला विचार केला पाहिजे. आपल्यापासून सुरुवात पहिली केली पाहिजे. आज लव जिहादच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पोरींना माहिती नसेल, मुलांना माहिती नसेल, लव जिहादच्या केसेस बघा किती भयंकर पद्धतीनं चालल्यात. बातम्यांवरती येतात, 1-2 तेवढ्या दिसतात, पण दिवसाला या देशामध्ये 1000 ते 2000 मुली, हिंदू मुली मारल्या जात आहेत लव जिहादच्या केसेसमध्ये. मी म्हणतोय मारल्या जात आहेत. 1000-2000 मुली दिवसाला मारल्या जात आहेत. याचा अर्थ वर्षाचा आकडा किती झाला, त्यांच्यापासून होणारी उत्पत्ती किती खुंटली, याचा अर्थ तुमच्या धर्माची लोकसंख्या किती कमी झाली. याचा विचार करा, बारीक विचार करा. राष्ट्रवाद शिकायचं असेल तर यासाठी आपल्याला बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागेल. तुमच्या गरब्यांमध्ये येत आहेत, तुम्हाला मुलींना नको तसल्या गोष्टी करतायत, छेडतायत, नको तिथं हात लावतायत, नशा केली जाते, सेक्शुअल सगळ्या गोष्टी अट्रॅक्शन केलं जातं आहे.
फिजिकली सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि त्यानंतर सोडून दिल्या जात आहे, नको तसले फोटो काढले जात आहेत त्यांना. मग पुढच्या काय काय गोष्टी किती जणांना अनुभवल्या असतील तुम्ही एकदा कोणाला विचारा. तुमची बहीण जेव्हा गरब्यामध्ये जाते, जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करा. गुजरात यांनी तिथल्या त्यांचा तो पारंपरिक गोष्ट होती ती, पण त्या सगळ्या डान्सचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा विपर्यास करत गेला, जसा आपल्या लावणीचा होत गेला. आपली लावणी बघा ना, किती सुंदर छान होती पूर्वी. आता काय बाजार नुसता करून टाकला त्याचा, अंगा नाच सगळा उडवून टाकला आहे. या संस्कृती या सगळ्या गोष्टीच परंपरा विपर्यास होत चालल्या आहेत. आपण त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे, कुठेतरी आपण त्याला थांबवलं पाहिजे. गरबा माझं तर वैयक्तिकमध्ये घरात खेळा, घरगुती खेळा, तुमच्या आजूबाजूच्या छोट्या ह्याच्यामध्ये खेळा. कुठंतरी मोठ्या अगदी गर्दीच्या ठिकाणी जाऊन काही गरज नाही आहे. हिंदू मुलींना जागे व्हा. तुम्हाला आम्ही सांगतोय, हिंदू संघटना सांगतायत, याचा अर्थ असा नाही की त्यांचा विरोध आहे. त्यांचा विरोध होणाऱ्या गोष्टीला आहे. बाबांनो, ते तुमच्यासाठी लढत आहेत. त्यांचा चुकीचा अर्थ घेऊ नका. हे विरोधक आणि बाकीचे सगळे डाव्या विचारसरणीचे त्यांना फक्त चुकीचं ठरवतील, पण तुम्ही त्याच्या मागची खरी गोष्ट समजून घ्या. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या हिंदू मुलीपर्यंत शेअर करा, मुलांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आधी सुधारा. बाकीच्यांना तर तुम्ही अडवाच, पण तुम्ही पण आधी सुधारा. आणि त्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म, आपले सण उत्तम पद्धतीनं आपण सगळे साजरे करूया. निश्चित आई भावानी तुम्हाला चांगला आशीर्वाद देईल. तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर काहीतरी चांगलं घडेल.